हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी दत्तराम सिंह रामाने, विरार उपासना केंद्र पूर्व. 2020 साली माझे वडील आजारी होते आणि काय गणपतीच्या अगोदरच 1 महिना अगोदर ते आजारी होते. आता गणपतीचे दिवस आले. नंतर बोलला आता काय करायचं, वडील काय माझ्या गावाला पण गणपती येतो. बोला आता काय करायचं, मुंबईला असल्यामुळे 3 भाऊ आम्ही, म्हणून काय 1 भावाला गावाला पाठवली आणि आम्ही 2 भाऊ इथे थांबलो. ते वडिलांची तब्येत जास्तच होत चालली. काय गणपतीचे 5 दिवस आणि ती बारक्या भावाला काय 2 नंबर भाव गावी गेला होता. त्याला सांगितलं, बोललं काय गणपतीचं तो आटपून घे, का बाबांची तब्येत काय जास्त होत चालली आहे. आणि गौरी पूजनच्या दिवशी रात्री सकाळी 3:45 वाजता बाबांनी लाचचा श्वास घेतला. आणि त्या दिवशी एवढा पाऊस पडत होता, मुंबईला पण पडत होता आणि गावाला पण पडत होता. आणि काय बॉडी गावाला न्यायची होती. नंतर इथून सकाळी 9:30 वाजता निघालो मुंबईवरून. असं काय तेव्हा पाऊस कमी झाला होता मुंबईला, पण ते गावाला भरपूर लागत होता. मी ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यापासून बापूंना एवढाच सांगत होता, बापू मी माझ्या वडिलांना गावाला घेऊन देतो आहे, पण त्यांची अंत्यविधी एकदम व्यवस्थित पार पडू दे. आणि खरोखरच मी काय गावाला जात होतो तोपर्यंत पाऊस भरपूर लागत होता. भरपूर म्हणजे काहीतरी म्हणजे काय समोरचं काही दिसतच नव्हतं. तरी पण मी 7 तासाचं अंतर मी बापूंचा धावाच करत होतो. बापू काय पण करा, पण ते पाऊस थांबवा. ते मोठ्या आई काय पण कर, ती पाऊस थांबू दे. आणि खरोखर काय गावात मी जायलाच का 2 मिनटं बाकी होती आणि ती गावाच्या वेशीवरतीच गेलो होतो की जरा पाऊस कमी झाला. आणि गावात एंट्री केल्याच्यानंतर एकदम पाऊस एकदम साफ कमी झाला. नंतर वडिलांची तिथं आंघोळ वगैरे घालून झाली. नंतर त्यांना परत स्मशानमध्ये न्यायासाठी पुढच्या विधीसाठी तेव्हा पण एक सर येऊन गेली पावसाची. आणि नंतर पाऊस एकदम कमी झाला. तो मी 12 वाजेपर्यंत पाऊस आलाच नाही. म्हणजे बाबांची पूर्ण बॉडी वगैरे सर्व जळल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पाऊस सकाळी लाग. खरोखर बापूंनी एवढे तेव्हा हे केले, म्हणजे त्या पावसात एवढा पाऊस लागत होता मी काय विचारू नका. आणि खरोखर बापू काय करते तेच म्हणजे काय आपल्या हेच नाही, भक्तासाठी काय पण करू शकतात ते. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित.